तुम्ही माझा फोटो काढून काय करायचे? तर आपले जुने व्हिडिओ बरेचसेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच आता पण शिफ्ट व्हायच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ आपले इथले शूट केलेले आहेत. तर तुम्हाला आवडेल का? मला नाही आवडायचं. आता मला मायनं मनानं काम केलं पाहिजे. मी तिला काम सांगायचं मायला भांडी घासायला मायला भांडे घासायचं तू भाकरी कर. मायनं मनानं केलं पाहिजे. सकाळचे आता 5-10 झाले, 10 मिनटं घड्याळ पुढे आपली कार इथे उभी आहे आणि आपल्याला आता बाहेर जावं लागतंय. बाहेर म्हणजे कुठे? आपण निघालो होतो मानखुर्दला, कारण माझे पेरेंट्स तिकडे राहतात आणि तिथून त्यांना घेऊन आपल्याला गावी जायचं आहे. आणि आपण चाललोय कारनी. तर पेट्रोल फुल, CNG फुल. तर इथून गावी जाण्यासाठी मी आणि माझा भाऊ आहे आणि मानखुर्दवरून मला माझ्या आईला, वडिलांना आणि बहिणीला पिकअप करायचं आहे आणि त्यांनाच गावी मेनली ड्रॉप करायचं आहे, कारण काही महिने आता ते गावीच राहणार आहेत. तर आपले जुने व्हिडिओ बरेचसेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच आता पण शिफ्ट व्हायच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ आपले इथले शूट केलेले आहेत. तर काही महिन्यांसाठी गावी चाललं, त्यामुळे जरा गाडीत बरंच सामान आहे आपलं जे गावी घेऊन जायचं आहे. पाऊस पण कंटिन्यू चालू आहे, सुद्धा कंटिन्यू. झालं. तुम्ही काय काय आणता मागणं मग? होय आबा, मग ते एकट्याला जमल का तेवढं आणायला? तर आपली ही पहिलीवाली एंजल आहे, ती मानखुर्दला पार्क असते. माझा भाऊ चालवतो, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि हेच ते घर आहे. इथे मी बरेच वर्ष राहिलो, 2005 पासून ते 24 पर्यंत पकडा, 19 वर्ष काहीतरी मी राहिलो इकडे. आणि त्यानंतर पनवेलला शिफ्ट झालो आणि आता याच कारमधून आपल्या पेरेंट्सला घेऊन जायचं आपल्याला गावाला. तर सामान खूप जास्त असल्यामुळे माझे वडील आहेत आबा, ते मग एसटीने वगैरे येतील आणि आम्ही सगळे आता कारनी जाणार आहोत. मग ते सातारला उतरतील किंवा नागठाणे म्हणून गाव आहे तिथे उतरतील, तिथून मग त्यांना मी पिकअप करायला येईल माघारी. हां, जायच्या आधी आपली प्रथा, टायर खाली लिंबू आणि गाडीला नारळ फोडायचा चालला. आता माझ्या पेरेंट्ससोबत ही माझी पहिली ट्रिप. दोन्ही साईडला टाका एक एक. चला, वाशी टोल नाक्याला पोहोचलो आता. पण झालं असं की पाठचा जो एक टायर आहे आपला, त्याच्यामध्ये हवा खूप जास्त कमी आहे. तर पंक्चर असल्याचा डाऊट वाटतोय मला. मी त्यामुळे आता इथे वाशी टोल नाक्याच्या पुढेच काही हवावाले बसलेले असतात आणि पंक्चर काढणारे, तिथून चेक करून घेऊया नक्की पंक्चरच आहे का की हवेचाच प्रॉब्लेम होता म्हणून. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. हवाला टायरमध्ये हवा खूप जास्त कमी होती. मग आपल्याकडे जो टायर इन्फ्लेटर आहे त्याने हवा भरून घेतली. मग ते खूप युजफुल गोष्ट आहे. मी दाखवेन तुम्हाला नक्की मी कशाबद्दल बोलतोय ते. चेक करत आहे तर सगळ्या टायरमध्ये हवा आपली प्रॉपर आहे. कालच आपण भरली होती, पण पाठचा जो टायर आहे त्याचा पंक्चर पण काढलेला आपण कालचा. तर तो पंक्चर प्रॉपर निघाला नाही की काय माहीत नाही. आज सकाळी जेव्हा घरातून आपण गाडी बाहेर काढली, म्हणजे मानखुर्दला पोचलो तेव्हा निघत होतो, पहिलं तर हा टायर आपला फ्लॅट झाला. इतकाही फ्लॅट नाही, बट 14 पॉईंट समथिंग काहीतरी हवा होती. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे इन्फ्लेटरमधून हवा भरून आपण इथपर्यंत घेऊन आलोय. आता तो पंक्चर चेक करेल की नुसते हवा भरेल बघायला लागेल आता. तर कालच आपण पंक्चर काढला होता. तर हा खिळा होता, खिळा स्क्रू जे काही म्हणू आपण याला, पाठच्या टायरमध्ये. बट हवा उतरायला नव्हती पाहिजे, जी उतरली काल हवा, म्हणजे काल रात्रभर. तर आय होप की मध्ये कुठं त्रास नाही दिला पाहिजे. त्रास दिला तर आपल्याकडे इन्फ्लेटर आहे म्हणून हवा भरायला. तर आता खरी आपल्या प्रवासाला सुरुवात होते. ठीक आहे, निघूया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर खेड शिवपूरचा टोल नाका क्रॉस केल्यावरती तुम्हाला एक टोरंटचा CNG पंप लागतो. त्या CNG पंपावरती मी थांबलो तो CNG भरायला. आणि इथे आल्यावरती मी हवा चेक केली एकदा, कारण मला डाऊट होतं की आपली कार पंक्चर तर नाही आहे ना. तर तसंच झालं. मला वाशीला पंक्चर काढायचा प्रयत्न केला, पण त्याकडे इक्विपमेंट नव्हतं, त्यामुळे पंक्चर नाही निघाला. पण हवा फुल करून आपण इथपर्यंत आलो आणि त्यावरती बोललो एकदा अजून एकदा चेक करूया. मला थोडंसं पंक्चर असल्यासारखं जाणवलं. जेव्हा त्याने हवा चेक केली तेव्हा हवा 10 PSIच होती. ठीक आहे. कल निघालाय. बापरे, हे बघ एवढा मोठा खेळा घुसला यार. हा, पण एवढे खिळे कसे काय जात आहेत? नेक्स्ट टाइम गाडीचे जेव्हा टायर चेंज करायची वेळ येईल ना, तेव्हा सीआरचे टायर नाही टाकणार आहे. मला कार घेतल्यापासून पंक्चरचा खूप जास्त प्रॉब्लेम दिला याने. तर सारख्या होणाऱ्या पंक्चरला मी वैतागून विचार करतोय
की हे वाला एक लिक्विड येतं जिथे तुमचा ट्यूबलेस टायरमध्ये लिक्विड टाकल्यावरती ते पंक्चर फ्री होऊन जातो टायर, बरोबर ना? पंक्चर फ्री हो जाता है ना? हाँ वही पंक्चर फ्री. हां तर जर कोणी यूज केलं असेल, तुम्ही जर बघत असाल आणि बघणाऱ्यांपैकी जर कोणी हे यूज केलं असेल तर मला तुमचा एक्सपिरियन्स सांगा. त्यानुसार मी आपल्यासुद्धा कारच्या और बाईकच्या दोन्ही टायरमध्ये लिक्विड टाकेन, जेणेकरून ऑन रोड थोडंसं टेन्शन फ्री राहता येईल आपल्याला, की पंक्चर तर नाही होत आहे ना, पंक्चर तर झाली नसेल ना, या सगळ्या गोष्टीपासून. हवा जर कमी जास्त झाली असेल तर त्यासाठी आपल्याकडे इन्फ्लेटर आहे, त्यातून आपण हवा भरूच. पण पंक्चर झाले असेल तर थोडासा त्रासदायक प्रवास होतो. बाळाने तुझ्या आवडीचा कार्यक्रम केला आहे. पेरू घेतलं आहे आपण. पेरू म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. किती घेतले? एवढेच घेतले? गावी परत पोळीचे पेरू खायचे आहेत का? तर नाट्याला पोचलो आहे मी आता. वडिलांची वाट बघतो. ते देखील आमच्या सोबतच निघाले. त्यांना पाटण एसटी मिळाली होती, सो एसटीने आता इथे नागपूरला उतरतील ते आणि त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ. तर त्यांचीच वाट बघतोय. तुम्हाला आईचा उपवास आहे, तिला लस्सी घेतली प्यायला. हे घे. मी मस्त गाडी लॉक केली. चालेल. खरं तर गाडीमध्ये खूप जास्त सामान होतं, त्यामुळे ते एसटीने आले. पण आता इथून नागठाणपासून आमचं गाव 12 किलोमीटरवरती आहे. तो मग इथून मध्ये वडाप वगैरे करत जाणार किंवा कोणाला तरी मला बोलवावं लागेल इकडे. त्यापेक्षा मग आम्ही थोडंसं सामान आले. आबा फोन का उचलत नव्हता? फोन का उचलत नव्हता? आता इथं आलो. अच्छा, तिकडे गाडी लावायला जागा नव्हती, मग पुढे आलो तेच सांगायला. फोन तोच बसायला पाहिजे होता पिंट्या पाठी, हे ऍडजस्ट करून. कारण एवढं परत कसं मांडीवर येऊन बसतील आबा. हे दे त्याला, पिंट्याजवळ दे बॅग निळी. दिसतंय का पुढचं आता? हाऊस लय घ्यायची. मला रस्ता कसा सांगशील आता? मला माहिती येते का बसायला? गाव्यात असं झालंय, आपल्याला यायलाही दम नाही आणि जायलाही दम नाही. तर आलो, घरच्यांना ड्रॉप केलं आणि आता परत मुंबईला निघालोय. थोडंसं तांदूळ घेतलेत. त्यातल्या त्या तांदळामध्ये ना मला इंद्रायणी राईस खूप जास्त आवडतो, जो थोडासा असा चिकट चिकट होतो खायला. माझा तो ठरलेला फिक्स आहे. इंद्रायणी भात जर असेल तर तोच खातो मी, दुसरा मला खाऊसं वाटत नाही. आणि त्यामुळे मग आता गावावरून इंद्रायणी भात घेतलेत आणि निघालो. पिंट्या झाला. गाडीची चावी शोधतोय. गाडीची चावी मी आतमध्ये सामानासोबत टाकली. झालं तुझं ना विशाल? हा ठीक आहे, चालेल, ताळ्यात भेटू मग. तर गावी तुम्ही तात्याने ओळखत असाल ना, माझे काका तात्या म्हणतो आम्ही. त्यांना मी खूप आधी व्हिडिओमध्ये बरंच घ्यायचो, त्यानंतर मध्ये बराच गॅप पडला. तर आता देखील ते होते घरी, रानात गेले आता. तर बऱ्याच लोकांना ते कॅरेक्टर आहे तात्याचं ते खूप जास्त आवडतं. तर मी असाच विचार केला एक दिवस की यार, जर मी एक आठवडाभर गावी आलो आणि एक आठवडाभर त्यांच्यासोबत जर राहिलो, त्यांच्यासोबत एक आठवडाभर स्पेंड केला ना, म्हणजे ते काय करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत रानात जातात, नांगरायला जातात, त्यानंतर पेरणी करायला जातात, बऱ्याच साऱ्या गोष्टी ते दिवसभर करतात. आणि विचार केला तर एक आठवडा मी त्यांच्यासोबत स्पेंड केला आणि ती जर काही एक सिरीज आपण केली तर किती छान होईल ना. तुम्हाला आठवत आहेत का आपले तात्या? आणि आठवत असतील आणि तुम्हाला वाटत असेल जर अशी काहीशी सिरीज आपण करावी की एक आठवडा आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत घालवायचा आणि तो काही करतोय त्याची दिनचर्या आठवड्याची ती आपण दाखवली असती. आठवडा नाही, ऍटलिस्ट एक दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो या सगळ्या गोष्टीची. आणि मला असं पर्सनली वाटतं की खूप छान कॉन्टेंट होईल आपल्यासाठी तो. तर तुम्ही वोट करा, पोल करा, म्हणजे काही करून मला सांगा. जर तुम्हाला हो असेल तर हो, नाही असेल तर नाही, जेणेकरून मग त्यावरती मला विचार करायला पुढे. तर निघालो आता. कारमध्ये पूर्ण कार एम्प्टीच आहे. तर मुंबईला जाताना माझा भाऊ जो होता रोहित तो आहे आणि अजून एक भाऊ गावी होता ऑलरेडी, जो आता हे पोतं घेऊन आलाय तो. तर आता हे गावाला घेऊन मुंबईला घेऊन जायचंय आपल्याला. कुठे? पनवेलला? हा ठीक आहे, डिक्की उघडीच आहे ना. गावाल्यावरती डायरेक्ट निघून चालत नाही, थोडं यांना भेटा त्यांना भेटा आणि मग त्यामुळे बराच उशीर होतो. हे बघा आपले तात्या. ओ तात्या इकडे आहे की. ओळखतायत का तुम्हाला हे तात्या आपले? फोटो काढतोय असंच काढतोय. काढतोय मी, माझा फोटो काढून काय करायचे? बरं मी काय म्हणतोय, असं आठवडाभर जर गावी आलो तर तुमच्यासोबत आठवडाभर राहायचं, तुम्ही काय करताय ते दाखवायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर तुम्हाला आवडेल का?
मला नाही हे आवडायचं. आता मला ते बघा हे 8 दिवस उघडलं की मी माझी ड्युटी चालू होईल मला. आम्ही तुमच्या सोबतच राहणार की. मग पेरणी तर या की तुम्ही. कधी येऊ सांगा. पेरणी सुरू झाली की फोन करतो मी. चालेल चालेल. 2 दिवस आधी सांगा मला. तोपर्यंत ही लोक पण सांगतील आपल्याला काय करायचं काय नाही, मग आपण ठरवू. पेरणीच्या वेळेला मग तुला बोलू. चालेल चालेल. आठवडाभर किंवा 3-4 दिवसाचा प्लॅन करून येऊ आपण. चालेल ना. ठीक आहे. डन. येऊ मावशी. बोला वय ओके मावसाबाई. माझा अवतार चांगला नाही कसा करतेस. मायनं 2 दिवस ठेवू वर, तर 2 दिवस राहिले त्यांची. या विशालच्या मम्मी बाई राहणार घरी खाली राहणार, त्यापेक्षा जोडीने राहा. एक दिवस भांडी पाठवून येतो तो विशाल. मायला वय मायनं मनानं काम केलं पाहिजे. मी तिला काम सांगायचं. मायला भांडी घासायला, मायला भांडे घासायचं तू वाकडे कर. मायला मनानं केलं पाहिजे. मायला कपडे धुयाला लाव. आता मग पोरांचं आहे तू कर काम मी करतो स्वयंपाक. नाही राहावा की माय एकटी खाली राहणार, त्यापेक्षा वर येऊन राहावा की. झोपाय राहावा ना, जेवाय तिथं जेवाय जात 3 जण आहे. गुड नाईटच म्हणते आता. गुड नाईट. माव तात्या काय खरं नाही. मम्मी सिरियल नाही बघायला लागले वाटतं. बरं चला जातो. ओके तात्या बाय. हो जातो. अहो उशीर झाला, पोहोचायचा लवकर. हो खोलतो. जातानाच खातो मध्ये कुठे. गाडी घेतोय ना. गाडी माझी बायकाच नाही वाटतंय. चला मावशी पाय होईल गाडी. मम्मी टायर ही होईल माझा. विशाल ये लवकर. हा ये. आता विशाल ची बाईक आहे, कोणतरी रिलेटिव्ह येतात त्याचे, सो बाईक त्यांना देऊन तो पुढे तारायला परत आपल्याला जॉईन होईल. निघताना असं नाही होत की आपण विचार केला निघायचा आणि निघालो. 10 लोक येणार, बोलणार, हालचाल विचारणार, किंवा आपणच जातो स्वतःहून विचारायला की ठीक आहे निघतो बाबा आता. आणि त्या घरातून आपण निघालो एकदा की आपलं मोठ्या काकांचं घर इथे आहे आणि हा आपला कंपल्सरी स्टॉप होतो इथे. तर गाडी इथे लावून त्यांची पण भेट घेऊन आपण जाऊया. तर माझ्या भावाला 2 मुलं आहेत, त्यांच्यासाठी ही लोणवळ्याची चिक्की घेऊन आलो होतो. ते लोक आता शाळेत असतील. वहिनीला रे नालाय का. वहिनी बाई एक पोरं शाळेत गेली असतील ना. तर ही मोठ्या काकांची शेती, इथे घर, याच पपई आम्ही खातो आणि इथे त्यांची शेती. हे आंबे जेव्हा उन्हाळ्याचा आपण येतो ना, हे पूर्णपणे क्लिअर असतं. इथे त्यांनी झोपाळा बनवलाय, मस्त झोका घेत बसायचं. तू गेल्या जन्मात पोपट होता काय रे मिंट्या. तू एकाच झाडाचा पेरू सोडत नाही तू. घे म्हटलं गाडी टाइमपास होईल आपला तेवढाच. आता चिरून घेता मस्त बिया काढताय आता. हा घे मला आवडतं तसं. पेरू कसा खातो माहिती आहे मी, की बी दातात अडकतात ना, त्यामुळे गाभा काढतो सगळा. आणि मला ती पेरवाची साल खूप जास्त आवडते. आणि हे पेरू बघा भेटले आपल्याला. कुठे चालले आता. पिंट्या 2 पोरं आहेत तिथे लहान घरात, त्यांच्यासाठी ठेवू काहीतरी. काय केलेलं आहे जेवायला. आमटी केली आहे चवळीची. हा आणि भात केलाय. अच्छा. आणि काकडी आहे, भाकरी आहे. भारी. वाळूक बोलतो ना आपण त्याला. काकडीचा मोठा प्रकार वाळूक. देऊ का काढून देऊ का. नको ताक पितो जरा आणि जातो. हा हो मुंबईलाच निघालोय. आता काय करायचं. ते यायला पण दम नाही आम्हाला, जायला पण दम नाही. करायचं बाबा. प्रत्येकाला काम येते. ताजच आहे पण मागच्या दाराला नाही मीठ नाही चालेल. नाही दिसना झाले अहो, म्हणून टॉर्च लावले. तुमची ओळख करून देऊ द्या. हे मोठे भाऊ आहेत माझे. तर त्यांच्या या मिसेस म्हणजे माझ्या वहिनी नंबर 1. माझी जी बायको आहे प्रतीक्षा, ती सगळ्या पोरांची वहिनी नंबर 2 होणार आहे. तर हे आपलं हेल्मेट बरेच वर्ष आपण वापरलंय. आता मला माहित आहे तुमच्या लक्षात आहे की नाही, त्याला बटन आहे, बटन दाबलं की काच वरती उघडते. अशी कोंबडे बघा कसे आहेत, एकदम टवटवीत, एकदम फ्रेश वाटतात. आंघोळ बिंघोळ घातली काय, त्याला तेल लावल्यासारखीच त्यांची पक्क झालीत, एकदम भारी. तर हे माझ्या मोठ्या चुलत्यांचं घर आहे. आणि कसं आता पहिली जेव्हा सगळे आम्ही लहान असायचो तेव्हा इकडे सारखं येणं जाणं असायचं. हा जो भाग आहे तो पूर्णपणे नीट अँड क्लीन असायचा. तर इथेच आम्ही सगळे बाहेर अंथरून टाकून आकाशाखाली झोपायचो. आणि यार ते दिवस माझ्याकडे नाही तिचा मोबाईल. पिंटे आठवतोय तुला एक गोष्ट, इथे आपण झोपलो होतो सगळे, इथे शिर्डी बांधली होती, गौरी शिर्डीचं नाव, लांडगा आलेला.
हा एवढा जोरात ओरडायला लागला लांडग्याला बघून ना, त्या शिर्डीलाच खायला आलेला तो. आम्ही झोपलेलो, उठून नुकतंच आतमध्ये गेलो, हा लेट उठला, तेवढं त्याने लांडग्याला बघितला. प्रतीक्षालाच घेऊन येतो खायला आता काहीतरी, तिलाच घेऊन येतो अगं, दिवाळीत येतो. हा हो हो ते मुळ्या रेडका पण बोलली तुला. मला आवडतो तसा चिरलायस का? नाही, टाइमच नाही भेटला. हा काय चिरलाई तर मला असं पेरू खायला आवडतो, नुसती साल्याची. पण निघालो आता इथून, मला माहित नाही हा व्हिडिओ काय कसं झाला, एकदम रॉ असणार आहे हा व्हिडिओ. बट तो फील येण्यासाठी, रॉ फील येण्यासाठी आय थिंक मी ॲज इट इज व्हिडिओ एडिट करून अपलोड करेन हा. सो काही नाही यार, ते गावची जी फील आहे ना, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवायचा असतो. तर यामध्ये आय थिंक थोडासा तो आलेला आहे रॉ ठेवल्यामुळे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतो. मी आता इथून मुंबई ते सातारा ते मुंबई ट्रॅव्हल करणार आहे. बट थोडं नाही, खूप जास्त घाई आहे मला जाण्याची सध्या, त्यामुळे गाडी तर आरामात चालू आहे. बट व्हिडिओ सध्या मी नाही करत आहे पुढे. सो आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. जर तुम्हाला काही कारणास्तव जर का आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री संजयला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि मी जे तात्यांच्या सिरीजबद्दल तुम्हाला बोललोय, ती जर सिरीज तुम्हाला बघायची असेल तर बाकी सगळ्या जरी गोष्टी सोडून दिल्या कॉमेंट करायच्या, तरी त्या पॉईंटवरती मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला बघायचं आहे की नाही बघायचं. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, भेटू लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.